नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मी आहे कोल्हापूरमधून. 7 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली केल्या पोलिसांनी जप्त. 6 मोटरसायकल चोरट्यांना केली अटक. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांचा शोध सुरू असताना करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील कसबा सांगावीतला संकेत गायकवाड हा त्याच्या मित्रासह मोरेवाडीतील चित्रनगरी जवळील मोकळ्या माळावर मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पोलीस पथकाला आदेश दिला होता. करवीर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी 5 जण नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल घेऊन या ठिकाणी आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंबर प्लेट आणि कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी इस्पुर्ली पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, इचलकरंजी पोलीस स्टेशन, राजारामपुरी पोलीस स्टेशन आणि राधानगरी पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संकेत संदीप गायकवाड, वय वर्षे 19, राहणार दसरा चौक, वाडकर गल्ली, मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 2. आदित्य प्रकाश पाटील, वय वर्षे 20, राहणार मगदूम मळा, मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 3. सौरभ धनाजी पाटील, वय वर्षे 22, राहणार शिवाजीनगर, मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 4. यश प्रकाश जाधव, वय वर्षे 22, राहणार बस स्टँड जवळ, लबाजे गल्ली, कसबा सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 5. सुमित धनाजी माळी, वय वर्षे 21, राहणार दत्त मंदिराजवळ, मौजे सागाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 6. विधी संघर्ष ग्रस्त बालक अशा 6 जणांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, विजय तळसकर, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, सुजय दावणे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, रोहन वाकरेकर, चालक रणजित देसाई, गणपत पवार, मुरलीधर लांघी यांनी केली.